माझा याही वर्षी उन्हाळ्यात 12वीच्या परीक्षेनंतर घरचा भाजीपाला विक्रीचा दणका सुरूच होता. परीक्षेची आठवण आली की मला करमायचं नाही. तसे पेपर बऱ्यापैकी गेले होते, पण सायन्समध्ये काय होईल काही नेम नव्हता. भाऊ, तुला आता 11वी सारखेच मार्क पडले तर तुझा सगळा खेळ आटोपला. आयुष्यभर असंच बाजारहाट करत बोंबलत फिरावं लागणार. मागच्या वर्षीचे पेपर आपल्याच कॉलेजच्या सरांनी तपासूनसुद्धा तुला काहीही उजेड पाडता आलेला नाही. आता तर पेपर लांब पुण्या मुंबईकडे तपासायला गेलेत. काही खरं नाही तुझं. असे विचार मनात यायचे तर दुसरं मन म्हणायचं, अरे मागच्या वर्षीची गोष्ट वेगळी होती भाऊ. आजारपणात 1 महिना गेला होता तुझा, त्यामुळे मार्क कमी पाडणारच. दुसरं म्हणजे 11वीला मोकळ्या हातानं मार्क दिले असते तर तू 12वीला आणखीन ढिल्ला झाला असता. त्यांनासुद्धा त्यांच्या कॉलेजच्या पुढच्या रिझल्टची काळजी असतेच ना भाऊ. 11वीला कमी मार्क दिले तर पोरगा 12वीला शिस्तीत अभ्यास करणार. तसं पाहिलं तर माझ्या पोराला 11वीला कमी मार्क पडले म्हणून कुठला पालक बोंब मारतोय. हा दुसरा मानाचा विचार आहे ना, तो मला एकदम पटायचा. नुसतं पर्सेंटेज वाढवून लोकांना सांगत फिरायचं आणि व्यावहारिक जीवनात सगळं ढुस्स, याचा काय उपयोग. काही हरकत नाही. मागच्या वर्षी नाहीतरी माझा सेन्सेक्स घसरलेलाच होता. असा दोन्ही बाजूनी विचार करून मी पुन्हा गुरुवार राहुरी, शुक्रवार खांबा, शनिवार संगमनेर, मंगळवार म्हैसगाव असा नानांबरोबर भाजीपाला विकायला बाजाराला जायचो. ज्या दिवशी बाजार नाही त्या दिवशी दत्ताला वावरातलं काम करायला माझी सोबत ठरलेली असायची. माझ्याकडचं पाणी भरायचं काम मी आवडीनं करायचो. रात्रपाळी जरी करायची वेळ आली तरी मी हटत नव्हतो. मी काम केल्यानं दत्ताला आणखीन हुरूप येत होता. उन्हाळा कडक सुरू झाल्यामुळे आता विहिरीचं पाणी उपसायला लागत होतं. रात्रभराचं पाणी विहिरीत साचलेलं असायचं म्हणून सकाळचा सांगळा मोठा व्हायचा. त्या मानानं दुपारी 1-1.5 तासच पाणी उपसायचं. दिवसा लाईट चांगली टिकली तर ठीक, नाहीतर रात्रीचे डोळे फोडायला लागायचे. खेड्यात तुम्ही कुठेही जा, एका 25 हॉर्स पॉवर कॅपॅसिटीच्या डीपीवर दुप्पट लोड असतो. आमच्याही डीपीवर जास्त हॉर्स पॉवरच्या मोटारी बसवल्या होत्या, त्यामुळे 5-6 मिनिटात डीपीवर कधी फ्यूज उडाला, कधी शॉर्ट सर्किट झालं, कधी वरूनच लाईट गेली. तिन्हीपैकी एका फ्यूजवर डीम लाईट आली. कधीकधी मोटार नुसती गुंग करायची. इकडून तिकडून लाईट आली तर मोटरच्या खोक्यातला फ्यूज उडायचा. तो उडाला म्हणजे खोक्यात फ्यूज बंडल कुठला. आजूबाजूला खोक्याजवळ जुना उडालेल्या फ्यूज वायरचे खाली पडलेले तुकडे गोळा करून कशीबेशी फ्यूज टाकली म्हणजे आपल्या जीवात जीव यायचा. बरेचदा आमच्या मोटरच्या खोक्यात फ्यूजचे 2-3 तुकडे झालेले असायचे. हीच परिस्थिती सगळ्यांच्याच मोटारीची असायची. पहिल्या फ्यूजच्या त्या तुकड्यांची जमिनीवर ठेवून जुळवाजुळव करायची. नंतर जुने जळालेले फ्यूज वायरचे तुकडे सांधायचे आणि मग एकत्र करून फ्यूजमध्ये जोडायचे. ही प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही हातांनी अलगद उचलून तो अस्ताव्यस्त असलेला पण महत्प्रयासानं एकत्र केलेला मेल फ्यूज एकदाचा फिमेल फ्यूजमध्ये टाकायचा. एवढं झाल्यावर मोटारीच्या हिरव्या बटण्यावर बऱ्याचदा बोट दाबताना मी मोठ्या बाबा की जय, बोल बजरंगबली की जय असं मनातल्या मनात पुटपुटायचो. पण बटण दाबताच काहीही आवाज नाही, कारण तोपर्यंत लाईट गायब झालेली असायची. दुसरीकडं आजूबाजूचे कोणी त्यांच्या खोक्यावर बसले असतील तर त्याला ओरडून, अरे भाऊ झटका मारला करा आत्ता लाईटीनं असं विचारायचं. त्याचा लगेच तिकडनं आवाज यायचा, हा ना निवृत्ती, काहीतरी भानगड झाली डीपीयू, माझासुद्धा फ्यूज उडालाय, मोटार चालूच होत नाही. असं काही उत्तर आलं की समजून जायचं अर्धा-पाऊण तास डीपीवर गेला. कधीकधी लाईट आल्यावर बटण दाबतात स्टार्टर पाडायचा. खोक्यातल्या स्टार्टरचा रिले कमी जास्त झाला की असं काहीतरी विघ्न आलंच म्हणून समजा. लाईट अशी बऱ्याचदा खोडसाळपणानं वागायची. आमच्या वाण्याचं वावर आणि विहिरीचं अंतर जवळपास 1-1.5 किलोमीटरचं. आमची बारी सुरू झाली की एक जण नुसता खोक्याकडे चक्कर मारायला असायचा. बऱ्याचदा या लाईटच्या वैतागानं आम्ही अक्काला खोक्याजवळ बसवायचो. मोटारीच्या खोक्यातलं स्टार्टरचं वरचं कवर वैतागून काढून टाकल्यामुळे ती चालू बंदच्या पट्टीवर लांबूनच वाळलेल्या काडीनं मोटर सुरू करायची.
पण फ्यूज उडाला, स्टार्टर पडला तर तिचा नाईलाज व्हायचा. मग जवळपास कोणी असला तर त्याला बोलवून ती त्याच्याकडनं मोटार सुरू करून घ्यायची. पण या सगळ्या खटाटोपींपेक्षा ना रात्रीचं ते जागरण झालेलं परवडायचं. रात्री 10 वाजता लाईट आली म्हणजे एखादा अर्धा झटका मारला तर मारला, नाही तर सकाळी दिवस उगेपर्यंत बिचारी टिकून राहायची. रात्रभर मोटार सुरू असल्यामुळं सकाळी वावराकडं बघितलं ना की मन प्रसन्न व्हायचं. त्या दिवशी मळ्यात दुपारी थोडा वेळ मी आणि दत्तानं पिकलेल्या आंब्यांचा शोध घेतला. झाडावर एकदा करंड्या दिसायला लागल्या की समजायचं आंबा पाडी लागला. उगा वर जाऊन सापडला तर सापडला या भोळ्या भाबड्या उद्देशानं अगदी शेंड्यापर्यंत जाऊन पिवळा दिसलेला आंबा मी दाबून बघायचो. सापडला तर नशीब, नाही सापडला तर कोल्हा काकडीला राजी असं मनात म्हणत कैरी तरी खाऊन मी खाली उतरायचो. संध्याकाळी घरी आल्यावर आंब्याचा विषय निघाला की नाना म्हणायचे, अरे नेवरती, दुपारी दत्तान तुम्ही माळ्यात गेलते ना, तेव्हा तिकडं फोकाकडं मारला का चक्कर काही, उतरायला आलाच असं आता. आखीची येऊन 10-12 दिवस झाले. मी तिकडं गेलो तेव्हाच मला झाडावर 2-4 करंट्या दिसल्या होत्या. अरे नाहीतरी तो लोणच्याचा आंबा एकदा उतरून घेतला म्हणजे थोडी येतील सगळ्यांना. उरल्या सुरल्या आंब्याच्या गरिबी हरिबी 4-2 पाहुण्यांना रस करता येतो. घरचा आंबा असल्यावर बारीक सारीक पोरं मन मोकळी खात्यात आंबे. अरे आपल्याला देवानं दिलंय सारं. काहींना आंब्याचा सालपटसुद्धा बघायला मिळत नाही, त्यांनी काय करायचं मग. तवा वादळ वाऱ्याच्या अगोदर लगे उतरून घेऊ आपला आंबा 1-2 दिवसात. त्याप्रमाणे नानांनी दुसऱ्या दिवशी बाबांना सांगून त्यांची परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी दादा, नाना, तात्या, अण्णा, हरिभाऊ असे त्या आंब्याचे 5 वाटेकरी ठरल्याप्रमाणे सकाळपासून गोळा झाले. ज्यानं त्यानं येताना आंबा न्यायची सुद्धा तजवीज केलेली होती. वर 2-3 जण खोडी घेऊन गेलेले आणि खाली मी, दत्ता, राजू, बाबासाहेब, विठ्ठल पोतं घेऊन कैऱ्या झेलायला. हे असं आमचं दरवर्षी चालायचं. आंबा उतरून झाल्यानंतर बाबा सर्वांना फाडे करून समप्रमाणात वाटायचे. घरी निघताना मागे फिरून त्या आंब्याकडे लक्ष गेलं तर एखाद्या राजाचं वैभव जावं आणि तो राजा उघडा बोडका दिसावा ना, तसं आमच्या फोकाकडे बघून वाटायचं. घरी आणल्यानंतर गव्हाच्या गवंड्यात 15-20 दिवस आंब्याची आडी असायची. मग सकाळ संध्याकाळ आंबे चाचपून बघणं, जो हाताला बिलबिला लागेल तो फस्त करणं, याशिवाय दुसरा उद्योग नसायचा. वरच्या वावरात गायींना घास, मधल्या वावरात महिन्यापूर्वी कांदे काढल्यामुळे ते रान मोकळं होतं. खालच्या वावरात टमॅटोचा हिरवागार फळ आणि मळ्यातल्या वावरात भेंडी, वांगी, मिरच्या 3 टप्प्यात होत्या. उन्हाळा संपत आला होता. फक्त आता आठवडाभर पिकांना पाण्याचा एक गरका झाला की झालं. लगेच गाडगुड सुरू होणार इतकं टोकावर आलं होतं. शेजारचा माझा बांधभाऊ वसुदेव मते यानं कालच 6 जूनला 12वीचा निकाल लागणार हे सांगितलं होतं. तेव्हापासून माझं चित्त जरा विचलित झालं. अजून 3-4 दिवस होते, त्यामुळे बघू पुढच्या पुढं असं मनाशी ठरवलं. संध्याकाळी जेवणावळीला नाना, अक्का, मी आणि दत्ता रिंगण करून बसलो तेव्हा मी त्यांना निकालाबद्दल सांगितलं. नंतरचे 1-2 दिवस हलकं फुलकं काम करत शेवटी निकालाची तारीख दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपली. आदल्या दिवशी मी ज्या बाजूला जाईन त्या बाजूला गावातलं जे दैवत दिसेल त्याला डोळे झाकून हात जोडत होतो. 2-4 दिवसांपासून मी जरा टेन्शनमध्ये हे घरच्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे मला कोणीही काही जास्त बोलायच्या भानगडीत पडत नव्हतं. आदली रात्र मी कशी काढली हे माझं मला माहिती. शेवटी तांबडं फुटलं. उठल्या उठल्या गायांचं शेणकूर पाणी केलं, सगळं आवरलं आणि अक्का नानांच्या पाया पडून वाण्याच्या गाडीतनं संगमनेरला जायला निघालो. संगमनेरला सकाळी 10 वाजेला कमल पेट्रोल पंपावर उतरलो. तसं मी भाजीपाला विक्रीच्या निमित्तानं जवळपास दर आठवड्याला संगमनेरला कुंभार आळ्यावर यायचो. पण आज निकालासाठी आलो होतो. सोबत भाकर बांधून आणली होती. पंपावरून थेट ज्ञानमातेत जाऊन पोचलो. माझी 2 वर्ष या शाळेत खूप चढ उताराची गेली होती. त्यामुळे मनाची अवस्था तशी दोलायमान होती. दोडीच्या 10वीच्या निकालाची आज प्रकर्षानं आठवण येत होती. त्याची पुनरावृत्ती होणं अशक्य होतं, कारण परिस्थितीचे फासे उलटे पडले होते. तरीही न डगमगता मी पेपर दिले होते. हळूहळू एक जण यायला लागला. नंतर बरंच मोठं टोळकं तयार झालं. सगळे निकालाची चर्चा करत होते. सगळ्यांच्या तोंडात एकच नाव होतं, तलवार प्रेस.
संगमनेरच्या मेन रोडवरचं प्रेसचं कार्यालय. तिथे जवळपास 2 तास आधी रिझल्ट मिळायचा. काहीतरी नाममात्र फी लागायची. झाडाखाली जेवणं आटोपून सगळे तलवार प्रेसच्या दिशेनं निघाले. तिथे संगमनेरातल्या 12वीच्या मुलांची एकच गर्दी झाली होती. दुपारचे 2 वाजले असतील. शेवटी विक्यानं डेअरिंग केली. बराच वेळ तो गर्दीत गेला आणि 15-20 मिनिटांनी घामाघूम होऊन बाहेर आला. जे पास असतील त्यांचाच नंबर त्या यादीत असायचा. तो बाहेर आल्या विक्या आपले नंबर आहेत का रे यादीत, असं मी विचारताच तो माझ्यावर खेकसला. अरे जोऱ्या, त्या आईला जरा दम काढ ना. हाय भाऊ तुझा नंबर, तुला 340 मार्क पडलेत, मला 324 आणि संदीप भाडांग्याला 289. बाजूला जाऊन लगेच माझी टक्केवारी काढली. ती 56.67% होती. ॲग्रीच्या वर्गातल्या जवळपास सर्वांचीच टक्केवारी कमी होती. मी एकदाचा पास झालो होतो याचं समाधान मला मिळालं. कायम बरोबर असणाऱ्या संदीप दातेरला सुद्धा याच प्रमाणात मार्क्स मिळालेले होते. फार थोडे जण पहिल्या श्रेणीत पास झाले होते. ॲग्रिकल्चरचा सुनील कडलक वर्गात पहिल्या आणि मी 2ऱ्या क्रमांकावर पास झालेलो होतो. कॉलेजमध्ये सायन्स फॅकल्टीत 79.67% मिळवून चिंचोली गुरवचा प्रकाश आभाळे पहिला आला होता, तर 3-4 मार्कांच्या फरकानं 79% मिळवून दातीर सरांचा निकुंज दातीर दुसरा आला होता. अनिल शेळके सर म्हणाले होते, तू फक्त पेपर व्यवस्थित दे, तुझा नंबर BSc ॲग्रीला 100% लागतो म्हणजे लागतो. हे मला आठवत होतं. नंतर आम्ही ज्ञानमातेत आलो. ऑथेंटिक मार्कशीट कॉलेजमधनं माझ्या हातात मिळाली. क्रॉप प्रोडक्शनला 89 मार्क मिळवून मी कॉलेजमध्ये पहिला, तर मराठीत 78 मार्क मिळवून दुसरा आलो होतो. आज माझ्यासाठी हे 2च विषय तारणहार ठरलेले होते. विक्याला, संदीप भाडांगेला आमचं त्रिकूट फुटल्याचं खूप वाईट वाटलं. आम्ही तिघांनी बोर्डाचा अभ्यास जवळपास बरोबर केला होता. जाता जाता त्यांनी, जोऱ्या, तुला आम्ही गावंढळ समजत होतो, पण तू आमचा अंदाज सपशेल खोटा ठरवला. आम्ही तुला बरंच हेणवलं, पण तू कधी मनावर नाही घेतलं. असू दे, आज एकच सांगतो, आमचा जरी नंबर लागला नाही तरी तुझा लागावा यासाठी आमची देवाकडे प्रार्थना. ओपनमधून आमचा नंबर लागेल याची अजिबात गॅरंटी नाही, पण तुला NTमधनं चान्स आहे. आज तोंड गोड करायची परिस्थिती दिसत नाही, पण ज्या दिवशी तुझा नंबर लागेल त्या दिवशी आम्ही पेढे वाटणार. परीक्षा देऊन घरी जातानाही आमची अशीच परिस्थिती झाली होती. संध्याकाळी ST हाती लागावी म्हणून सर्व मित्रांचा निरोप घेऊन गडबडीत बसस्टँड गाठलं. जाताना रस्त्यातच आमच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून तिघांचा फोटो आम्ही तेव्हा स्टुडिओत जाऊन काढून घेतला होता. आज थोडंफार मिळालेलं समाधान मनात साठवून पुन्हा पुन्हा माझी नजर मार्कशीटकडे जात होती. त्यात माझं स्वप्न कुठे दिसतंय का हे मी शोधत होतो. मातृभाषा आणि कृषी हे विषय माझ्या हक्काचे होते. शेवटी त्या दोघांनी माझी लाज राखली होती. पण सारासार विचार करता हे मार्क कोणाला सांगण्यासारखे नक्कीच नव्हते. ST पुढे जाताना ज्ञानमातेच्या उंच इमारतीवरचा पाण्याच्या टाकीवर कोरलेला ज्ञानदीप माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. आज माझ्या ज्ञानाची मोठी मशाल जरी पेटली नसली तरी छोटा का होईना ज्ञानदीप पेटलेला होता. आज तुझी खरी लढाई सुरू झाली भाऊ, हेच तर तो ज्ञानदीप मला सांगत नसेल ना. गावात उतरलो तर काळोख पडून गेला होता. STतून उतरल्यावर मळ्यात जाताना तोच पेटलेला ज्ञानदीप मला अंधारात मार्ग दाखवत होता आणि मी पुढच्या मार्गाचा शोध घेत जेवणाला घरी येऊन पोचलो होतो. त्या दिवशी घरी सगळे माझी वाटच बघत होते. आल्या आल्या नानांनी, काय रे निवृत्ती, किती पडले मार्क. मी पण माझी पिशवी खुंटीला अडकवत 56 एवढंच बोलून शांत झालो. माझं ते 1 अक्षराचं वाक्य ऐकून तेही शांत झाले. अक्काचा तिकडे बाहेरच्या ओट्यावरच्या चुलीवर स्वयंपाक चालू होता. दत्ता आमच्या गप्पा ऐकत बसला होता. त्याची शाळा पुढच्या आठवड्यात सुरू होणार होती. ओट्यावर पोतं टाकून नाना आकाशाकडे बघत स्वतःशी सुस्कारा सोडत म्हणाले, जे झालं ते झालं, आता जास्त विचार करून काही उपयोग नाही. निवृत्ती, आता कसं मग पुढचं. मार्क जरा 60च्या वर लागत होते रे. आता जे आसन ते आसन, जिकडं तिकडं फारम भरून टाक. तुमच्या दोघांपैकी एक जण बाहेर गेला ना तर एक जणाला शेती भक्कम आहे.
दत्ता अजून 7वीला आहे, त्याचं पुढचं काही सांगता येईन का लगी? तेव्हा तुझा जर नंबर लागला तर आमच्या डोक्याची कटकट जाईन बुवा एकदाची. या 2-3 वर्ष शिकायला काय खर्च येईन किंवा आम्ही करू. आपलं मोठं खटलं जर विचारात घेतलं तर अजून 10-12 जणांमध्ये कोणीच अजून चांगलं शिकलेलं नाही. तेव्हा नोकरीला लागायचं तर लय लांब राहिलं. मला वाटलं होतं रामदास करीन काय खटपट, पण त्यांनीसुद्धा दुकान टाकलं खाता औषधाचं. पण बरं झालं तो तरी तुला सांगायला आहे एवढा काय अडचण आली तर. 2 वर्ष अगोदर सतीभामाच्या लग्नाच्या टायमाला जरा येडंवाकडं घर बांधायचा विचार आला होता माझा. पण तुझ्या आईनं मी विचार केला घर तर काय कधी बी बांधू, पण पोराच्या शाळेला अचानक काय अडचण आली तर मग आईने येळेला कोणापुढं हात पसरायचे. म्हणून ते सगळं रहित करून आम्ही तो नंबर कधी लागतो हे बघून राहिलो आहे. पण आता सगळा खूपच होऊन बसला. 10वी चांगलं मार्क मिळालं असतं तर आता डोकं खाजवायची वेळ झाली नसते ना. नानांनी बराच आत्मक्लेश करून त्यांच्या दबलेल्या भावना उघड्या केल्या. अक्का स्वयंपाक करता करता बऱ्याच वेळापासून आमच्याकडे कान लावून होती. शेवटी ती तरी काय करणार, मला मिळायचे ते मार्क मिळून गेले होते, त्यामुळे आता हातपाय आपटून जमणार नव्हतं. मी नानांजवळनं उठलो, चुली पुढे जाऊन जाळ लावता लावता भाकर भाजायला लागलो. शेवटची भाकर अक्कानं चुलीवर टाकली, त्यावर पाण्याचा हात फिरवून काठवटीत हात धुतला, पदराला हात पुसत, चला जेवून घ्या, मला भांडे घासता घासता लई उशीर होतो, तुमचं ते आता मार्काचं ठेवा बाजूला. तो तरी काय करणार, मागच्या वर्षापासून त्याचं नुसतं दुखू चाललंय. महिनाभर ॲडमिटच असेल नाही का शेळके डॉक्टरच्या दवाखान्यात. काय डोंबल्याची शाळा होणार हो. एक झालं तुमचं म्हणणं होतं अजून 4 मार्क पडले असे तर पुढची फिकीर नव्हती, पण आता करणार काय, चला जाऊ द्या, घ्या जेवून घ्या. तोपर्यंत मी फळीवरनं ताटं काढली, दत्तानं माठातनं तांबे भरून घेतले आणि मग आम्ही गोल आळं करून जेवायला बसलो. भूक सपाटून लागली होती. मागचा पुढचा विचार न करता आता पोटोबाचा तरी विचार करू या न्यायानं मी जेवणाला महत्त्व दिलं. नानांनीसुद्धा आता वेगळा विषय घेऊन माझ्या विषयाला बगल दिली. रात्री झोपता झोपता आपला जर BSc ॲग्रीला नंबर लागला नाही तर दुसरा पर्याय म्हणून मी मास्तरकीचा विचार डोक्यात आणून झोपी गेलो. मला 12वीला पर्सेंटेज एकदम कमी आल्यानं आता कुठं ॲडमिशन होईल हे सगळं तळ्यात मळ्यात होतं. पुढं सगळा काळाकुट्टा अंधार दिसत होता. रिझल्ट घेऊन आल्यानंतर कोणी विचारलं तर मार्क सांगायचं धाडस होत नव्हतं. एका पाराचा फेब्रुवारीमध्ये गॅप घेण्याचा जो विचार आला होता तसं केलं असतं तरी चाललं असतं असं एक मन म्हणायचं, पण दुसऱ्या क्षणाला बरोबरची मुलं जेव्हा पुढून निघून जातात तेव्हा माझ्या गळी उतरत नव्हतं. पुढच्या वर्गातला मुलगा मागच्या वर्गात राहिला म्हणजे नापास आहे म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला त्याचा गौरव करायचो. तेव्हा माझा असा गौरव होऊ नये असं मला वाटत होतं. तसं पाहिलं तर वर्गातल्या मुलांनासुद्धा ॲव्हरेज मार्क होते, पण तू त्यांचे उकडे का करतो, तुझ्याकडचं उकरायला काही थोडं आहे का भाऊ. आता ती मोजपट्टी काहीच कामाची नाही, दुसरे काही झक मारू दे, तू काय मारली ते एकदा बघून ना. तू पहिले तुझं आत्मपरीक्षण कर, मग इतराशी तुलना कर. मी मनातल्या मनात मलाच दोष देत होतो. अक्का नाना अशिक्षित पण कालांतरानं प्रौढ शिक्षण वर्गात साक्षर झालेले, ते तरी माझ्या गुणवत्तेच्या बाबतीत कशी काय आणि किती दखल देणार. दुसऱ्या दिवशी सकाळी शेणकूर पाणी झाडलोट करता करता सहज गावात जाऊ असा विचार करत होतो तोच, ना 1-2 दिवसात आता सगळे फॉर्म भरणं चालू होईन. ॲग्रीचा फॉर्म प्रत्येक विद्यापीठात जाऊन घ्यावा लागतोय. आणि अजून मला असं वाटतं का D.Edला सुद्धा फॉर्म भरू. इकडं नंबर नाही लागला तर ते भरलेले तिकडचे फॉर्म कामाला येतील. आपल्या गावातली पोरं D.Edचे फॉर्म भरायला जाणार आहेत, त्यांच्याबरोबर मी पण जातो असं मी म्हणालो. त्यावर नानाने, अरे तुला काय करायचे ते तुझं तू ठरव, फक्त आता मागचे पाडे गिरो नको. त्यानं बरंच काही सांगायचं होतं पण त्यांनी मध्येच थांबून घेतलं. मी जरा खाली वाकून ऐकून घेतलं. आंघोळ करून गावात गेलो. शर्मिंदा होऊन जगणं काय असतं ना हे मी आता प्रत्यक्ष अनुभवत होतो. गावात बरेच जणं भेटायचे. 10वीला मामाच्या गावात शिकून लई दिवे लावले यानं आता बरा आदळला. त्यांच्या या गोष्टी मला टोचल्यासारख्या व्हायच्या. आता मला अंगठ्याच्या नखाकडं बघायची एकदम सवय झाली होती. गावात येऊन संदीप दातीरची आणि भगुनाना कापडीची भेट झाली. रामदास भाऊ कृषी सेवा केंद्राच्या धंद्याला वैतागला होता. 5-6 वर्षापूर्वी त्याची 12वी झाली होती, पण नंतर त्यांनी आमच्याबरोबर D.Edचा फॉर्म भरायचं ठरवलं.
गावातले 5-6 जण तयार झाले होते, त्यामुळे त्यानं लगेच आश्वीची एक जीप गाडी ठरवून टाकली. 2 दिवसानंतर फॉर्म भरणं सुरू होणार होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही धुळ्याकडे रवाना झालो. काहीही करून कुठेतरी नंबर लागलाच पाहिजे, नाहीतर आपली काही खैर नाही. असं लाजिरवाणं जीवन पुढे शक्य नाही, या विचारात मी देवाला 5-5 मिनिटाला हात जोडत होतो. रस्त्यानं कुठे देऊळ दिसलं की लाल शेंद्राचा देव दिसला की मी चालू गाडीतून का होईना माझ्या पद्धतीनं हात जोडल्याशिवाय राहत नव्हतो. रामदास भाऊचं लग्न होऊन 3-4 वर्ष झाले असतील, तरीही तो आमच्याबरोबर फॉर्म भरायला निघाला होता. यावर्षी आम्हाला नवीन सिलेबसमुळे प्रत्येकाचेच मार्क कमी आल्यानं डीएडचं मेरिट कमी लागणार याची गॅरंटी होती. या मोहिमेत तो आमचा मुख्य होता. धुळ्याचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्याच रात्री जळगावला जाऊन एका शाळेत मुक्काम केला. आम्हाला 2 दिवसात फक्त धुळ्याचा फॉर्म भरता आल्यामुळे 4-5 दिवसात जास्त फॉर्म भरणं अशक्य होतं. नंतर आम्ही 2 टीम करायचे असं ठरवलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी भगुनाना आणि मी औरंगाबादला एसटीनं आलो. बाकीचे जीप घेऊन बुलढाण्याकडे गेले. तिकडे त्यांनी आमचेसुद्धा फॉर्म भरायचे आणि आम्ही इकडे त्यांचे फॉर्म भरायचे असं ठरलं. म्हणजे कमी वेळात जास्त जिल्हे सापडतील. आमचं सगळ्यांचं मेरिट कमी असल्यामुळे आमची गाडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा या परिसरात फिरत होती. आम्ही नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यात ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. मला तर वाटतं या जिल्ह्यात आम्ही गेलो असतो ना, तर आमचे मार्क बघून आम्हाला त्यांनी फॉर्म पण दिला नसता. विशेष म्हणजे आमच्या या फॉर्म भरण्याच्या ग्रुपमध्ये माझे मार्क सगळ्यात जास्त होते आणि तरीही मला धाकधूक जास्त होती. माझा ओढा BSc ॲग्रीकडे जास्त होता. दुपारी 3 वाजता मी आणि भगुनाना छत्रपती संभाजीनगरला पोचलो. तिथे भली मोठी रांग होती. बघूनच हादरलो, पण पर्याय नव्हता. रांगेत उभं राहिल्यावर खिडकीपर्यंत जायला कमीत कमी 1-1.5 तास लागणार असा अंदाज आम्ही बांधला. लाईनमध्ये परभणीची काही मुलं होती. त्यांच्याशी चर्चा करताना 2-3 दिवसात BSc ॲग्रीचे फॉर्म सुटणार होते. पहिल्यासारखी प्रत्येक कृषी विद्यापीठात जाऊन फॉर्म भरण्याची पद्धत बंद झाली होती. आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच फॉर्म भरावा लागणार अशी सूचना पेपरमध्ये आली होती. हे त्या पोरांनी मला तिथे सांगितलं. हे फॉर्म सुटणार म्हणून माझं त्या लाईनमध्ये उभं राहण्यात मनच लागत नव्हतं. कसेबसे ते फॉर्म ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी भरून टाकले. सगळ्यांचीच कागदपत्रं बरोबर आणली होती. फक्त सह्या राम भरोसे केल्या होत्या. दुसराही दिवस त्यातच गेला. रात्र झाल्यामुळे घरी जायचे सगळे रस्ते बंद झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्र कशी घालवायची या विचारात आम्ही दोघं होतो. संगमनेरला असताना पेपर हातात घेऊन पहिलं पान न बघता पिक्चरचे शो बघणारे आम्ही आजही एका हॉटेलला जाऊन चहाच्या बादल्यात पेपर वाचायला लागलो. बसस्टँडच्या जवळ अंजली टॉकीजला नाना पाटेकरच्या अग्निसाक्षीचा शो होता. मनीषा कोयरालाच्या ओ यारा दिल लगाना या गाण्यानं त्यावेळी खूप धमाल केली होती. त्यामुळे आम्ही बसस्टँडसमोर हातगाड्यावर पावभाजी खाऊन 8 वाजता अंजलीला गेलो. दुसरं काही कामही नव्हतं. त्यामुळे तिथे लागलेली सगळी पोस्टर बघत बसलो. अजून तिकीट बारी सुरू झाली नव्हती. तिकीट काढून आत गेल्यावर वेगळंच चित्र दिसलं. आत्तापर्यंत पिक्चर टॉकीजला खुर्च्याकडून पडद्याकडे उतार बघितला होता, पण इथे सगळं उलटं. अशी बैठक व्यवस्था मी पहिल्यांदा बघत होतो. पिक्चर संपल्यानंतर थिएटरपासून बसस्टँडकडे पायी जाताना रात्रीचे 12:30-1 वाजले होते. आता कागदपत्रांच्या पिशव्या घेऊन आम्ही जात होतो. तेवढ्यात समोरनं पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी आली. उभा राहा, कुठले तुम्ही रे? कुठले तुम्ही? कुठं चालले कुठं? त्यांनी विचारलं. साहेब आम्ही इकडं फॉर्म भरायला आलतो डीएडचा. मी हळूच उत्तर दिलं. काहीतरी चुत्यागिरी नको सांगू आम्हाला. हे रे यांना गाडीत घ्या. एक जण खाली उतरून काठी उगारत बोलला. मी हात जोडले. खरं सांगा काय करता एवढ्या रात्री? एकदम कडक आवाजात त्यांनी विचारलं. विद्यार्थी म्हणावं तर मग इतक्या रात्री काय करतोय असा प्रश्न. पिक्चर बघायला गेलो असं सांगावं तर असा कुठं विद्यार्थी असतो का ही शंका. खऱ्याची पंचायत आणि खोट्याचा पंचनामा व्हायची वेळ आली. शेवटी धाडस करून अग्निसाक्षी पिक्चर बघितला. अंजलीला साहेब असं म्हणतात तिकीट दाखव म्हणाले. तिकीट कुठेतरी गहाळ झालं होतं. भगुनाना माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठा असल्यामुळे त्यांनी त्याला बाजूला घातलं. बराच काळ मिटवामिटवी चालली होती. मी लांबून बघत होतो. पाहिलेला सगळा पिक्चर तिथंच विसरून गेलो होतो. शेवटी भाऊ दादा करून आमची सुटका झाली आणि बसस्टँडवर येऊन आम्ही बाकड्यावर पाठ टेकवली. मच्छर खूप त्रास देत होते, त्यामुळे मला झोपही नाही लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड न धुता गाडी पकडली, खांब्याला येऊन पोचलो. अधूनमधून ते पोलीस आठवायचे. त्यांनी आपल्याला पकडून नेलं असतं तर काय झालं असतं याची कल्पनासुद्धा करवत नव्हती. अरे कसं काय केलं मग तिकडं, कुठं कुठं भरले फॉर्म तुम्ही? धुळे, जळगाव, औरंगाबाद असे 3 फॉर्म भरले आम्ही. बुलढाणा, जालना रामदास भाऊ भरणारे, त्यांचा आम्ही औरंगाबादला भरला. कमी टाईम होता म्हणून आम्ही असं निम्म काम वाटून घेतलं. मी त्यांना सांगितलं, काय वाटतं तुला, लागन का नंबर कुठं? त्यांनी माझा अंदाज काढत विचारलं. त्याचं काय सांगता येत नाही ना हो, बरीच हुशार पोरं 12वीला फक्त DEDसाठी घासतात. मला काय पहिल्या राऊंडमध्ये लागन असं नाही वाटत. अरे मग तुम्ही एवढे घोडागाडी करून गेले आणि आता दुसऱ्या दिवशी BSc ॲग्रीचे फॉर्म चालू होणार होते. परभणीच्या मुलांनी सांगितलेलं, मी नानांना सांगितलं, पण साकूरच्या होळकर मामांच्या कोणीतरी मित्रानं प्रत्येक विद्यापीठात जाऊन त्यांचा फॉर्म घ्या असं नानांना सांगितलं होतं. फॉर्म घ्यायला स्वतः माझी गरज नव्हती, त्यामुळे साकूरचं मामा सांगते आता मी राजू शेंडगेला घेऊन कोकणात जातो, दापोलीला लगे घेऊन येतो फॉर्म. तू उद्या राहुरी विद्यापीठात जा, इथला फॉर्म घेऊन ये. इथं नाही नंबर लागला तर तिकडं शिक कोकणात. मी दरवर्षी कोकणात जातोच ना, घोंगड्या कांबळं घेऊन इकायला जावरवाड्याला. एकदम चांगला भाग आहे तो सुद्धा, फक्त आपला आपण सांभाळून राहायचं. तू तेवढं तुला सांगितलेलं राहुरीचं काम कर. असं म्हणून त्याने पिशवी भरली. काहीही करून आपल्या पोराचा कुठे ना कुठे नंबर लागावा यासाठी त्यांची आता धडपड सुरू झाली होती. अडाणीपणाच्या कपड्यांमध्ये एक शिक्षित आणि सुसंस्कृत बाप मला दिसत होता. मी त्यांना होकार देत म्हणालो, राहुरीला जाऊन आले हो, आमच्या शेळके सरांकडे एकदा जाऊन येतो, ते पण सांगतील आपल्याला सगळं. 2 दिवसात नाना दापोलीला आणि मी राहुरीला जाऊन आलो. फॉर्म मिळण्याची मुदत अजून 4-5 दिवस होती. त्यानंतर फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. मी राहुरीला फॉर्म घेतला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा फॉर्म संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच आहे, 2 फॉर्म भरण्याची गरज नाही. पण आता तर नाना थेट दापोलीला गेले होते. आल्यानंतर त्यांना सांगितलं असतं तर त्यांच्या मेहनतीवर पाणी पडणार होतं. फॉर्मची किंमत 100 रुपये होती. आता फॉर्म घ्यायची प्रक्रिया बंद झालेली होती. फॉर्मबरोबर मिळालेल्या प्रॉस्पेक्टसमध्ये शेवटच्या पानावर ॲडमिशनबाबतचं सगळं वेळापत्रक दिलेलं होतं. शेळके सरांकडे जाऊन लगेचच फॉर्म भरू असं ठरवलं. फॉर्मच्या शेवटच्या पानावर शेतकरी कुटुंब असल्याबाबतच्या प्रमाणपत्रावर तहसीलदाराची सही शिक्का घेणं हे पुढचं काम होतं. त्यामुळे माझे 12% मार्क वाढणार होते. मी दोन्ही फॉर्म घेऊन ज्ञानमातेच्या सरांना जाऊन भेटलो. त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. फॉर्म कोणताही चालतो म्हणून त्यांनी माझ्या हातातनं एक फॉर्म घेतला, बराचसा भरला. बाकी गोष्टी उत्पन्नाचे दाखले, 7-12वरच्या नोंदी, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र नंतर भरण्याच्या सूचना दिल्या. 2-3 दिवसानंतर 7-12 उतारा, खाते उतारा जोडून माझ्या फॉर्मवर 5-6 नंबरच्या पानावर असलेल्या प्रमाणपत्रावर तहसीलदार साहेबांची शिक्क्यासकट सही घेतली. फॉर्मच्या उर्वरित पानांवर माहिती भरत असताना आतल्या पानावर माझ्याकडनं खूप खाडाखोड झाली. मी बेचैन झालो होतो. काय करावं सुचत नव्हतं. हा फॉर्म ग्राह्य धरतील का अशी सुद्धा शंका मला यायला लागली. एकूण मुडपलेल्या 8 पानांचा फॉर्म होता तो. पहिल्या पानावर मागच्याच बाजूला माझ्याकडनं ती खाडाखोड झाली होती, पण हा फॉर्म दापोलीहून आणलेला होता. कोणालाही न सांगता त्या फॉर्मच्या 2 टाचण्याकडून पहिल्या पानाची सरळ आदलाबदल करून टाकले. नाना दापोलीला गेले नसते तर शेवटी होतंय ते बऱ्यासाठी. मी देवाचे शतशः आभार मानले आणि राहुरी कृषी विद्यापीठात येऊन तो मी तयार केलेला फॉर्म भरून टाकला. माझ्या हातातलं सगळं काम संपलं. जे काही इथून पुढे घडणार ते परत स्वाधीन होतं. माझी पुढची वाट कोणती कशी मला कळत नव्हतं. डोळे असूनसुद्धा दिसत नव्हतं. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतून बाहेर पडताना बरेच MSCचे विद्यार्थी येत जात होते. मी मनात मांडे खात होतो. मला विचार करायला कोणतीच हरकत नव्हती, पण ते प्रत्यक्षात उतरेल का नाही हे वेळ ठरवणार होती. आता महिन्याभरात दूध का दूध, पाणी का पाणी होणार होतं. खूप टेन्शन यायचं, पण करणार काय. विद्यापीठाचा तो परिसर मी पहिल्यांदा बघत होतो. बरेचसे मोठमोठे साहेब लोक कामानिमित्त इमारतीत फिरताना दिसत होते. त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला बघत बघत मी रस्त्यावर येऊन पोहोचलो. मागे वळून बघताना, मला तुझा विद्यार्थी कर, तू मला झोळीत घेतलं नाहीस तर या जगात मला कोणीच वाली नाही, असं म्हणत मी विद्यापीठातनं घराकडे निघालो.
जर आता माझा कुठे नंबर लागला नाही तर दुसऱ्या बाजूला मला माझी भाजीपाल्याची सायकल आणि तराजू काटा दिसायचा. ती सायकल पुढे बिकट वाटेवर चालवत जोरानं बोंबलूत भाजीपाला विकणारा निवृत्ती दिसायचा. भाजी घ्या भाजी, कांदे मिरच्या गवार भेंडी, भाजी घ्या भाजी. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार.